सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस जिल्हा कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे। या निमित्ताने युवा वर्गाला शरद पवार गटाकडून उभारी देण्यात आली आहे। आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महायुती तसेच महाविकास आघाडी यांचा सर्वच पक्ष जोमाने आता सध्या तयारी लागल्या आहे। नाशिकमध्ये देखील दिग्गज नेत्यांच्या बैठका सुरू झाल्या। लोकसभा निवडणुकांच्या पडघम वाजायला सुरुवात झाली आहे। अनेक इच्छुकांनी देखील रणशिंग फुंकले। राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने ही पक्ष कार्यकारिणी मजबूत करण्यासाठी युवा वर्गाला संधी दिली आहे। राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून युवकांना राजकारणात सक्रिय केले जाणार आहे। अजित पवार गटाच्या बंड्यामुळे पक्षात झालेली पोकळी भरून काढण्यासाठी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार हे सरसवले असून त्यांनी युवक वर्गातील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून पक्षाची जबाबदारी देण्यात यावी अशा सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या होत्या। याच पार्श्वभूमीवर नाशिकमधील अनेक युवकांना राष्ट्रवादीच्या विद्यार्थी काँग्रेस जिल्हा कार्यकारिणीत स्थान मिळाले आहे। राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष सुनील गव्हाणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट तुषार जाधव यांनी विविध पदांच्या नियुक्ती केल्या। नियुक्तीपत्रांचे यावेळी वाटप देखील करण्यात आलं। नवीन तरुणांनी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून कार्य करावे व नवीन पिढीतील तरुणांच्या समस्या सोडवाव्या यासाठी विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून कार्य केले जात आहे अशी माहिती देखील यावेळी देण्यात आली। यावेळी जिल्हा सरचिटणीसपदी जय पाटील, नाशिक लोकसभा कार्याध्यक्षपदी करण आरोटे यांसह अन्य पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्या। या प्रसंगी जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, शहराध्यक्ष गजानन शिलार, प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे यांसह पक्षाचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी शुभम मुळके पाटील, नाशिक।